नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन नंबर 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचं वर्कशॉप. तर आज आपण या लेसनचा पूर्ण वर्कशॉप पाहणार आहोत, म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 पासून ते लास्ट क्वेश्चनपर्यंत सर्व क्वेश्चनचे आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. So friends, let us start. Question number 1. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. तर आता या ठिकाणी आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेली आहेत. त्या स्टेटमेंट्सशी तुम्ही ॲग्री आहात का, म्हणजे सहमत आहात का, किंवा डिसॲग्री आहात का, म्हणजेच सहमत नाही आहात का, ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही का सहमत आहात, म्हणजेच तुम्ही का ॲग्री आहात, आणि तुम्ही का सहमत नाही आहात, म्हणजेच तुम्ही का डिसॲग्री आहात, ते पण तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे, कारण पण तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो आता आपण फर्स्ट स्टेटमेंट पाहूया. तर आता या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट आहे, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. सो आन्सर, आय ॲग्री दॅट द कंपाऊंड वॉज रिच इन नेचर बिकॉज it was a large campus with green grasses, colorful flowers and tall majestic trees. There were squirrels, many species of birds and even a group of langurs. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही त्या स्टेटमेंटशी ॲग्री आहात का ते तुम्हाला लिहायचं आहे, आणि का बरं ॲग्री आहात ते पण लिहायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आहे, हॉलिडेज प्रोव्हाइड अस an opportunity to read various magazines and storybooks. So, I agree with the statement because during holidays, children have more free time in which they can read various magazines and storybooks. तर आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे स्टेटमेंटमध्ये की ज्या सुट्ट्या असतात, जे हॉलिडेज असतात, तर ते आपल्यासाठी नवीन स्टोरी बुक्स आणि नवीन मॅगझिन्स, मासिके रीड करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी घेऊन येतात. त्यानंतर आहे थर्ड स्टेटमेंट, द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. तर आता या ठिकाणी नरेटर म्हणजे ज्यांनी कोणी स्टोरी लिहिलेली आहे, जे लेखक आहेत, तर त्यांनी बेबी लंगूरला वाचून खूप मोठी मिस्टेक केली आहे असं या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे. परंतु असं नाही आहे, त्याच्यामुळे आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट किंवा आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट असं आपण लिहिणार आहोत. द नरेटर अ 15-year-old बॉय. नरेटरचं एज आपल्याला म्हणजे आत्ताचं प्रेझेंट एज आपल्याला लास्ट पॅसेजमध्ये सांगितलेलं होतं, लास्ट लाईनमध्ये. सो त्याच्यानुसार द नरेटर अ 15-year-old बॉय शोड ट्रिमेंडस करेज अँड सेव्ड द बेबी लंगूर. इट शोज हाऊ काइंड हार्टन अँड ब्रेव्ह बॉय ही वॉज. इफ ही हॅड नॉट सेव्ड द बेबी लंगूर इट वूड हॅव बीन किल्ड बाय द मेल लंगूर. तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की नरेटर जे स्टोरी सांगणारे आहेत, ज्यांनी स्टोरी लिहिलेली आहे, तर ते 15 years old बॉय आहेत, म्हणजे एक 15 वर्षाचं बालक आहेत, ज्यांनी खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात धैर्य दाखवलेलं आहे, शौर्य दाखवलेलं आहे, आणि त्या बेबी लंगूरला त्यांनी वाचवलेलं आहे. यातून ते किती दयाळू होते, ते किती ब्रेव्ह होते हे दिसून येते. त्याच्यामुळे त्यांनी बेबी लंगूरला, मेल लंगूर त्याला मारत असल्यामुळे तिथून वाचवलं आहे, आणि हे त्यांनी मिस्टेक नाही तर खूप मोठं काम केलं आहे असं आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर डी स्टेटमेंट आहे, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. तर ॲनिमल्सला इमोशन्स नसतात किंवा ॲनिमल्स इमोशन दाखवत नाहीत. तर आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट किंवा आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ह्युमॅन बिंग्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्स आणि ह्युमॅन बिंग्स यांच्यामध्ये मित्रत्वाचे अनेक संबंध आहेत, त्याचे अनेक एक्झाम्पल्स आहेत. जसं की डॉग्स आणि ह्युमॅन बिंग्स आपण बघतो, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये पण मित्रत्वाचे संबंध असतात. हॉर्स असतील, पाळीव प्राणी जे असतील, तर ते सगळे माणसाचे मित्र असतात. सगळेच ॲनिमल्स माणसाचे मित्र असतात, जे पाळीव आहेत, ज्यांना आपण पाळतो, जे माणसाळवले जातात, तर ते सगळे डॉग्स, हॉर्सेस अँड एलिफंट्स आर गुड एक्झाम्पल्स. ओके, त्याच्यानंतर आहे ई. लास्ट स्टेटमेंट आहे, द नरेटर वॉज 55 years old व्हेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड. तर हे जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा हा प्रसंग घडला, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जो प्रसंग दिलेला आहे तो जेव्हा घडला तेव्हा नरेटर म्हणजे लेखक 55 वर्षाचे होते. तर हे जे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे, तर ते चुकीचं आहे. आय डू नॉट ॲग्री किंवा आय डिसॲग्री बिकॉज द नरेटर इज नाव 70 years old अँड व्हेन द इन्सिडेंट ऑकर्ड ही वॉज 15 years old. तर त्यांचं एज 70 years आहे हे आपल्याला सांगितलं होतं लास्ट पॅसेजमध्ये. सो त्याच्या आधारावर ते जर आत्ता 70 yearsचे असतील तर तेव्हा ते 15 yearsचे होते हे आपल्याला कळलेलं आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट जे दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे, त्याच्याशी आपण ॲग्री नाही आहोत. ओके,
तर अशा पद्धतीने हा होता फर्स्ट क्वेश्चन. आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. ठिकाणी आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2, जो आहे मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. तर या ठिकाणी ग्रुप एमध्ये आपल्याला काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि ग्रुप बीमध्ये त्याचं मिनिंग आहे, तर ते आपल्याला मॅच करायचं आहे. ओके, सो आता आपण त्याचे आन्सर्स या ठिकाणी पाहणार आहोत. सो इथे आहे फर्स्ट, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. तर त्याचा आन्सर आहे टू बी अन इसेन्शियल और इंटेग्रल पार्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीचा एक महत्त्वपूर्ण घटक बनणं. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट, टू बी एनग्रोस्ड इन, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये खूप संपूर्णपणे गुंतून जाणं, म्हणजेच टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. ओके, त्याच्यानंतर आहे थर्ड वन, टू टेक नोटीस ऑफ, म्हणजे एखाद्या गोष्टीची नोटीस घेणं, एखाद्या गोष्टीला आपण अटेन्शन देणं, तर त्याच पद्धतीने टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. त्याच्यानंतर पुढे आहे टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे एखाद्या समस्येचं सोल्युशन फाइंड आउट करणं, तर त्या अर्थाचं या ठिकाणी आहे टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण बघूया टू पॉन्डर ओव्हर. टू पॉन्डर ओव्हर म्हणजे काय, या ठिकाणी आता त्याचा अर्थ येणार आहे टू थिंक अबाउट सिरियसली, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सिरियसली गांभीर्याने विचार करणं. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे टू बी ओव्हरहॅम्ड बाय. ओके, सो या ठिकाणी आहे टू बी ओव्हरहॅम्ड बाय. टू बी ओव्हरहॅम्ड बायचा आन्सर या ठिकाणी आहे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश म्हणजे कसं, तर एकदम आपण त्याला असं म्हणतो की खूप पटकन, तर या ठिकाणी खूप पटकनसाठी आहे व्हेरी क्विकली. ओके, तर त्याच्यानंतर आता या ठिकाणी कोणता कलर राहिलेला आहे तो आपण यूज करूया. त्याच्यानंतर आहे पुढे टू फाइंड द सोलेन्स, तर हे लास्ट वन आहे एच. याचाच अर्थ शांतता शोधणं किंवा टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे आन्सर्स आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. वेगवेगळ्या कलर्समध्ये आपण यांना दाखवलेलं आहे. ओके, आता त्यानंतर आपण पाहूया थर्ड क्वेश्चन. नंतर आता आपण पाहतोय थर्ड क्वेश्चन. सो थर्ड क्वेश्चन आहे राईट इन युअर ओन वर्ड्स. तर या ठिकाणी आपल्या शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण इथे उत्तरे लिहू शकता, हे फक्त गायडन्ससाठी आहे. तर आता या ठिकाणी फर्स्ट आहे व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. तर नरेटरनी म्हणजेच लेखकांनी जे डॉग्स बार करत होते, भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष का केलं. ओके, सो या ठिकाणी आन्सरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे, आपल्याला 2 पॉईंट्स लिहायचे आहेत. सो फर्स्ट पॉईंट आहे द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज इट वॉज समथिंग नॉट न्यू टू हिम. ते त्यांच्यासाठी काही वेगळं नव्हतं. कुत्रे तर काही भुंकतच असतात, त्यात काय वेगळं आहे, सो ते त्यांच्यासाठी काही नवीन नव्हतं. दुसरं, देर वर सो मेनी डॉग्स अँड दे यूज टू बार्क रेग्युलरली, आणि तिथे खूप सारी कुत्रे होते जे नेहमी भुंकत राहायचं, मग त्याच्यामध्ये काही नवीन नव्हतं, सो त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ओके, तुम्हाला हवं असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. व्हाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. सो या ठिकाणी फर्स्ट आहे बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर बेबी, आणि सेकंड आहे बिकॉज शी वॉज हेल्पलेस. ओके, पहिल्यांदा तर तिला माहिती होतं की आपल्या बाळाला तिथे काही इजा होणार नाही आहे, त्याच्यामुळे तिला ते माहिती होतं आणि त्याच्यामुळे ती तिथे गेली नाही त्या बाळाला वाचवण्यासाठी किंवा त्या बाळाला तिथून घेण्यासाठी तिने कष्ट घेतले नाहीत. ओके, आणि दुसरं म्हणजे ती असहाय्य होती, ती विवश होती ते करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चनमध्ये आपल्याला काही घटना सांगितलेल्या आहेत आणि त्या आपल्याला प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करायच्या आहेत. तर आता या ठिकाणी जी पहिली घटना आहे ती आपण पाहूया. मी ऑलरेडी सिक्वेन्समध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे. सो फर्स्ट इन्सिडन्स आहे आय वॉज एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. त्याच्यानंतर सेकंड आहे आय बिकेम डीपली एब्झॉर्ब्ड इन द बुक्स. त्याच्यानंतर आहे थर्ड इन्सिडन्स आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. त्याच्यानंतर आहे फोर्थ, तर या ठिकाणी फोर्थ आहे आय सॉ समथिंग हॉरिबल. त्याच्यानंतर आहे फिफ्थ आय रिकॉल्ड द टेरेबल कस्टम इन द ॲनिमल प्लान. त्याच्यानंतर आहे सिक्स्थ वन आय गॅदर्ड अ स्टॉट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. त्याच्यानंतर आहे सेवन्थ आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्याच्यानंतर आहे एट्थ आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. त्याच्यानंतर आहे नाइन्थ आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्याच्यानंतर आहे टेन्थ आय अलोड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्याच्यानंतर आहे 11th आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. त्याच्यानंतर 12 आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट ओनली द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यानंतर आहे लास्ट वन 13 आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. ओके, सो अशा पद्धतीने हे 13 इन्सिडन्ट्स आहेत, हॅपनिंग्स आहेत जे आपल्याला अरेंज करायचे होते आणि ते ऑलरेडी अरेंज करून झालेले आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता.
आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द फॉलोविंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामधील, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही तुमच्या स्कूलमधून येत आहात आणि तुम्हाला जर एखादं जखमी पिल्लू दिसलं, पक्षाचं एखादं पिल्लू दिसलं, तुम्ही काय कराल? सो आन्सर, इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम माय स्कूल आय विल पिक इट अप अँड ब्रिंग इट होम. मी त्याला उचलेल आणि माझ्या घरी घेऊन येईल. आय विल जेंटली चेक इफ देर आर एनी वुंड्स ऑन हिज बॉडी. मी हे चेक करेन की त्याच्या शरीरावरती काही जखमा आहेत का. आय विल गिव्ह सम वॉटर अँड डू द फर्स्ट एड ऑन द वुंड्स. मी त्याला थोडंसं पाणी प्यायला देईन आणि त्याच्या जखमांवरती प्रथमोपचार करेन. आय विल फीड इट अँड कीप इट सेफ इन अ केज टू प्रोटेक्ट इट फ्रॉम अवर कॅट. मी त्याला थोडंसं खायला देईन आणि त्याला एखाद्या केजमध्ये, एखाद्या पिंजऱ्यामध्ये ठेवेन, कारण मला त्याला आमच्या घरातल्या कॅटपासून प्रोटेक्ट करायचं आहे. आय विल अलो द बर्ड टू फ्लाय अवे ॲज सून ॲज इट इज फुल्ली क्युअर्ड. जेव्हा ते बरं होईल तेव्हा मी त्याला उडून जाऊ देईल. ओके, सो अशा पद्धतीने छोटंसं सेंटेन्स आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करू शकता. आता आपण पाहूया यातील सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरॅटर फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीमधून तुम्ही नरॅटरबद्दल, लेखकांबद्दल काय मत द्याल किंवा तुमचं काय ओपिनियन आहे. सो आन्सर, द नरॅटर वॉज जस्ट 15 years ओल्ड वेन द इन्सिडेंट हॅपन्ड. जेव्हा ही घटना घडली तेव्हा नरॅटर फक्त 15 वर्षांचे होते. ही इज ब्रेव्ह अँड काइंड हार्टन. ते खूप शूर आहेत आणि त्याचबरोबर दयाळू आहेत. ही डेअर टू अटॅक अँग्री मेल लंगूर. त्यांनी चिडलेल्या मेल लंगूरवरती अटॅक करण्याचे धाडस केले. इट इज नॉट इझी टू अटॅक लंगूर्स बट स्टील द रायटर डेअर टू अटॅक द अँग्री मेल लंगूर. त्या मेल लंगूरवरती, त्या चिडलेल्या मेल लंगूरवरती अटॅक करणं इझी नव्हतं, सोपं नव्हतं, पण तरीही रायटरनी ते धाडस केलं. ही सेव्ह द बेबी लंगूर फ्रॉम द फ्युरियस लंगूर अँड इवन फेड इट. त्यांनी त्या बेबी लंगूरला वाचवलं त्या मेल लंगूरपासून आणि त्याला खाऊ पिऊही घातलं. ओके, आता या ठिकाणी आहे 6th क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोविंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत. पहिला आहे मदर चाइल्ड यांचं रिलेशनशिप आणि त्याच्यावर आधारित पॉईंट आहे लव्ह अँड अफेक्शन. अशा पद्धतीने अजून 4 पॉईंट्स लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर पॅरेग्राफ पण लिहायचा आहे. सो आधी आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया, मग आपण सेकंड ॲक्टिव्हिटी पाहूया. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण पॉईंट्स पाहूया. सो पॉईंट्स आहेत, पहिलं लव्ह अँड अफेक्शन, दुसरं आहे इमोशन्स अँड सेंटिमेंट्स, तिसरं आहे प्रोटेक्शन अँड केअर, चौथं आहे फीडिंग टीचिंग आणि 5वं आहे गाईड्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. ओके, आता त्यावर आधारित पॅरेग्राफ आपण पाहतोय. द रिलेशनशिप बिटवीन अ मदर अँड हर चाइल्ड इज ॲट द टॉपमोस्ट ऑफ ऑल रिलेशन्स. Mother has utmost importance in life. Even if it is a human or animal, one cannot survive without a mother. The poet Yashwant wrote in Marathi, Swami तिन्ही जगाचा आई विना भिकारी. Lord of the 3 worlds is like a beggar without mother. Mothers and their children are connected even before birth. A mother is emotionally attached with her child. She takes care of her child and protects the child in any condition. Mother is the guru, means teacher, of her child. She guides her child and teaches him or her about what is good and what is bad. So a mother plays an important role in shaping the life of her child. तर अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ आहे. आता आपण पाहूया यानंतरचं पॉईंट. सेकंड आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, आणि त्याचबरोबर आपल्याला अजून 4 पॉईंट लिहायचे आहेत. एक पॉईंट आहे प्रोव्हाइड वॉटर ऑर फूड. आता या ठिकाणी पॅरेग्राफ आहे. इफ आय कम अक्रॉस अन इंज्युअर्ड ॲनिमल आय विल शुअरली हेल्प द ॲनिमल. फर्स्ट ऑफ ऑल आय विल चेक मायन्युटली वेदर द ॲनिमल इज सिरियसली इंज्युअर्ड or are there any minor injuries. I will provide him first aid by applying antiseptic ointments. I will provide some water and some food to eat. I know the animal may try to attack, but I will pat it gently. I will take proper care of the animal. I will allow it to move freely in my house and allow it to return to his home. I am sure it will feel the tender touch. अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ आहे. आता आपण पाहूया यानंतरचा प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न 7वा. वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर या शब्दामध्ये लेटर्स घ्यायचे आहेत आणि 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 5 और 6 लेटर वर्ड्स आपल्याला तयार करायचे आहेत. तर आता या ठिकाणी 3 लेटर वर्ड्स आहेत 10, नॉट, नेट,
4 लेटर वर्ड्स आहेत, टूर, नाऊन, टोन आणि त्याचबरोबर 5 किंवा 6 लेटरमध्ये आहे एंटर, काउंट आणि कोर्ट. ओके. आता यानंतर आपण पाहूया 8th क्वेश्चन जो आहे ट्रान्सलेशनसाठी. ट्रान्सलेट द फॉलोविंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. पहिला आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि दुसरा आहे पेरावे तसे उगवते. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा याचे इंग्लिशमध्ये होणार आहे सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड आणि दुसरं आहे पेरावे तसे उगवते याचे इंग्लिशमध्ये आहे ॲज यू सो सो शॅल यू रीप. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह ॲन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोविंग पॉईंट्स. खाली काही पॉईंट्स सांगितलेले आहेत, 9 पॉईंट्स आहेत. याच्यावर आधारित एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्यांना एक छान असं टायटल पण द्यायचं आहे त्या पॅरेग्राफला. बर्ड्स अँड ॲनिमल्स लव्ह अँड अफेक्शन, लॉयल, अवर बेस्ट फ्रेंड्स, सर्व अस, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, काइंडनेस, ऑनेस्ट अँड कंपॅशन, डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस, लोनलीनेस अवॉइडेड. आता या ठिकाणी आपण त्यावर आधारित पॅरेग्राफ बघूया. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ ह्युमन्स. But man kills them mercilessly. Man kills animals for food and sometimes for enjoyment or fun. Some birds and some animals, like dogs, horses, and elephants, are very loving, loyal, and faithful. They are like our best friend. Animals serve us in many ways, so we, means humans, should provide them protection and security. We should treat them kindly and with compassion. Birds help us in many ways, so we should not hurt birds and animals. आता या पॅरेग्राफला तुम्ही कोणतंही टायटल देऊ शकता, जस्ट लाईक बर्ड्स अँड ॲनिमल्स, अवर बेस्ट फ्रेंड्स. त्यानंतर आता आपण पाहतोय 10th क्वेश्चन. त्यामधील 10th ए आहे कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स, डिटरमाइन द टाईप्स ऑफ न्यूज. तर या ठिकाणी आपल्याला न्यूजचे टाईप्स लिहायचे आहेत. टाईप्स ऑफ न्यूजमध्ये त्यांनी ऑलरेडी फर्स्ट दिलेलं आहे बिझनेस, सेकंड आहे पॉलिटिकल, थर्ड लोकल, फोर्थ स्पोर्ट्स, फिफ्थ नॅशनल आणि 6th आहे बॉलिवूड. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आता या ठिकाणी न्यूज रिपोर्टसाठी एक टेम्पलेट दिलेलं आहे. याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट लिहिताना कोणते पॉईंट्स असायला हवेत ते सांगितले. सो फर्स्ट आहे हेडलाईन. हेडलाईन आपल्याला शक्यतो क्वेश्चनमध्ये दिलेली असते. सेकंड आहे बी डेटलाईन. त्याच्यामध्ये आपल्याला डे लिहायचं असतं, डेट, प्लेस आणि रिसोर्स, कोणत्या सोर्समधून तुम्ही ती माहिती मिळवली. सी आहे इंट्रो कवरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स. डी आहे शॉर्ट कंटिन्युईंग पॅरेग्राफ, डिटेल्स त्याच्यामध्ये कशी न्यूज घडली किंवा काय इन्सिडन्स असेल तो. त्याच्यानंतर आहे कन्क्ल्युजन. तर अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट्स आपण न्यूज लिहिताना वापरत असतो. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10th बी आहे रीड द फॉलोविंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्युटिंग पॅरेग्राफ. तर आता या ठिकाणी आपल्याला काही 2 हेडलाईन्स दिलेल्या आहेत, त्याच्यावरती आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. फर्स्ट हेडलाईन आहे अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट. आन्सर द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई. तुम्ही या ठिकाणी डेट पण लिहू शकता, मेन्शन करू शकता. इथे फक्त सोर्स आणि प्लेस सांगितलेला आहे, तुम्ही डेट पण टाकू शकता. ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स वर हेल्ड हिअर इन द मॅग्नेट हॉल दादर. या ठिकाणी ॲड्रेस कुठे ते घडलं ते पण सांगितलेलं आहे. अचिव्हर्स टोल्ड किंवा नरेटेड हाऊ दे अचिव्ड सक्सेस इन स्पाईट ऑफ मेनी प्रॉब्लेम्स. It was interesting to hear those stories as everyone narrated his or her experience while achieving goal. Such types of information helps young people to achieve success. आणि कन्क्ल्युजन पण त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन अनेक युवकांना सक्सेस अचीव करण्यासाठी इन्स्पायर करतात किंवा हेल्प करतात. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट न्यूज टायटल. इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड बाय IIHM. या ठिकाणी पण तुम्ही डेट मेन्शन करू शकता. इथे फक्त प्लेस आहे. सो प्लेस आहे मुंबई. IIHM has decided to establish a tourism university, the first ever in India. Tourism is developing fast in India and many careers are waiting for the young generation to take part in it. In the beginning, there will be degree courses in different facilities. Also various diploma courses will be started. तर हे सगळे नमुना न्यूज रिपोर्ट्स आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10C. रीड द फॉलोविंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिवन.
तर या ठिकाणी हेडलाईन आहे, हेडलाईनमध्ये एक वर्ड मिसिंग आहे. तर या ठिकाणी हेडलाईन अशा प्रकारे आहे की टायगर अटॅक 8 year old चाइल्ड किंवा बॉय या ठिकाणी पाहिजे ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. ओके, सो हेडलाईन ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला फक्त डेटलाईन लिहायची आहे, लीड लाईन लिहायची आहे, बॉडी ऑफ द रिपोर्ट लिहायचं आहे आणि कन्क्ल्युजन लिहायचं आहे. ओके, आता या ठिकाणी आपण पाहतोय हेडलाईन. तर या ठिकाणी पण हेडलाईनमध्ये इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. तुम्ही बॉय ॲड करू शकता, चाइल्ड ॲड करू शकता किंवा गर्ल पण ॲड करू शकता. तर आता या ठिकाणी तुम्हाला इथे बॉय ॲड करावं लागेल. ओके, सो तुम्ही इथे बॉय ॲड करा, मग ती न्यूज कंप्लीट होईल. कारण हे हेडलाईन जे आहे तर ते कंप्लीट नाही आहे, एक वर्ड याच्यामध्ये मिसिंग आहे. सो हेडलाईन आहे टायगर अटॅक्स 8 years old बॉय ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. डेटलाईन आहे एस्टरडे, दॅट इज 19th March. तुम्ही या ठिकाणी कोणतीही डेट मेन्शन करू शकता. लीड लाईन अ टायगर एंटर्ड द शाहकार कॉलनी अँड अटॅक्ड अ बॉय प्लेइंग इन द कॅम्पस. तुम्ही या ठिकाणी कॉलनीचं नाव पण चेंज करू शकता. बॉडी ऑफ द रिपोर्ट पीपल हर्ड द बॉय शाउटिंग फॉर हेल्प अँड द टायगर रॅन अवे. दिस वॉज अ थर्ड सच इन्सिडंट, सो इट इज नेसेसरी टू बी व्हेरी केअरफुल. कन्क्ल्युजन आहे द फॉरेस्ट डिपार्टमेंट शूड कन्स्ट्रक्ट अ वॉल सो दॅट वाईल्ड ॲनिमल्स वुड नॉट एंटर द ह्युमन सेटलमेंट्स. ओके, त्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहेत लँग्वेज स्टडीमधले. या ठिकाणी फर्स्ट आहे प्रेझेंट पार्टिसिपल. द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन ING which is used in forming continuous tenses. For example, he is sitting here. Now find out the ING forms from the story and classify them into following table. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल लिहायचं आहे आणि यूज इन द कंटिन्युअस टेन्स हे सगळं आपल्याला त्या स्टोरीमधून फाइंड आउट करायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके, सो आधी आपण प्रेझेंट पार्टिसिपल पाहूया. प्रेझेंट पार्टिसिपल फर्स्ट आहे इंटरमिटेंट चिर्पिंग, सेकंड आहे हार्श कोविंग, थर्ड आहे स्लोपिंग रूफ, फोर्थ आहे अनकॅनी फिलिंग आणि फिफ्थ आहे बेबी क्लिंगिंग. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहूया यूज इन कंटिन्युअस टेन्स. सो फर्स्ट आहे बार्किंग फ्युरियसली, सेकंड आहे कीपिंग, थर्ड आहे ब्लड ओझिंग, फोर्थ आहे बेबी ब्रीथिंग, या ठिकाणी बेबीनंतर कॉमा नाही आहे, फिफ्थ आहे पॉन्डरिंग, सिक्स्थ आहे ट्राईंग आणि सेवन्थ आहे शॉवरिंग. यानंतर आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स आहे माय ग्रँडपेरेंट्स लेड डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. तर या ठिकाणी लेड डाऊनच्या ऐवजी ले डाऊन पाहिजे. माय ग्रँडपेरेंट्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. अशा पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट केलं जाईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे अ स्ट्रेंजर वर नॉकिंग ॲट अवर डोअर. तर या ठिकाणी स्ट्रेंजर एकच आहे, त्याच्यामुळे वर नाही येणार तर वॉज येणार, त्याच्यामुळे सेकंड सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स आहे अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. त्याच्यानंतर आहे सी माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. तर या ठिकाणी आय नंतर शेअर्स नाही येणार, फक्त शेअर येईल. सो माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. त्याच्यानंतर आहे डी वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. तर या ठिकाणी वन ऑफ माय फ्रेंड्स, माझ्याकडे खूप फ्रेंड्स आहेत आणि त्यामधील एक शाळा सोडून जात आहे. सो वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल. त्याच्यानंतर आहे ई अ फ्लोक ऑफ बर्ड्स वर फ्लाईंग ओव्हरहेड. तर या ठिकाणी अ फ्लोक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाईंग यायला पाहिजे. सो वॉज फ्लाईंग ओव्हरहेड. त्याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. तर या ठिकाणी ए आहे आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आणि या ठिकाणी सूचना आहे, इन्स्ट्रक्शन आहे रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. तर या ठिकाणी आपल्याला हे जे सेंटेन्स आहे तर ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं आहे. सो आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. सो अशा पद्धतीने आपल्याला हॅड टेकन करावं लागेल टूकचं पास्ट परफेक्ट फॉर्म. त्याच्यानंतर आहे बी शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. तर आता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहे यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली, इज आणि ING फॉर्म. त्यानंतर आहे सी द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. इन्स्ट्रक्शन आहे रिराईट इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सो प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर लुकचं लुक्स होईल आणि द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. अशा पद्धतीने सेंटेन्स फॉर्म होईल. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे डी आहे
शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस लंगूर. तर आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सेंटेन्स सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. सो या ठिकाणी फक्त विल येईल. शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस लंगूर. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे सेंटेन्सेस तयार होणार आहेत. आणि हा होता आपला लास्ट क्वेश्चन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण वर्कशॉप पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा जेव्हा मी यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. So friends, thank you for watching this video. See you in next video. Bye bye.